कंत्राटदार आत्महत्या प्रकरणी सांगलीत शिवसेनेची निदर्शने, कुटुंबियांना मदत तसेच पत्नीला सरकारी नोकरी देण्याची मागणी। सांगली जिल्ह्यातील तांदुळवाडी गावामध्ये शासकीय जलजीवन मिशन कंत्राटदार हर्षल पाटील यांनी शासनाकडे थकीत असलेल्या 1,65,00,000 बिलापोटी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती। एका युवा कंत्राटदाराने टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवल्याने सरकारवर टीकेची झोड उठली आहे। हर्षल पाटील याला न्याय देण्याची मागणी करत आज शिवसेना बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सांगलीच्या जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। हर्षल पाटील याचा राज्य सरकारने बळी घेतला आहे। कोट्यावधी रुपयांच्या जलजीवन मिशनची कामे काढून बिले थकवली आहेत। त्यामुळे ठेकेदार, मक्तेदार, कंत्राटदार, सब कॉन्ट्रॅक्टर यांची आर्थिक घडी विस्कटलेली आहे। त्यामुळे आज हर्षल पाटील यांनी जीवन संपवल्याचा आरोप करण्यात आला। हर्षल पाटील याच्या कुटुंबियांना राज्य सरकारने भरीव आर्थिक मदत करावी। त्याचे कुटुंब आज उद्ध्वस्त झालेले आहे। त्यामुळे त्याच्या पत्नीला शासकीय नोकरी देण्यात यावी आणि यासह अन्य मागण्या आज आंदोलनाच्या माध्यमातून करण्यात आल्या। या आंदोलनात जिल्हाप्रमुख विशालसिंग राजपूत, अभिजित पाटील, संजय काकटे, शंभूराज काटकर यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले होते। कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी जी काय आत्महत्या केलेली आहे ह्या राज्य सरकारला कंटाळून, त्यांनी जे काय काम पूर्ण केलं होतं त्याचं बिल त्यांना मिळालं नाही म्हणून त्यांनी आत्महत्या केलेली असून कालच बघितलं आणि नवीन काहीतरी मेसेज पडलेत की इथून पुढे काही कॉन्ट्रॅक्टर आहेत तेही आत्महत्या करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे। तर या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं आम्ही पहिला या राज्य सरकारचा आणि भाजप सरकारचा जाहीर निषेध करतो आणि जी काय कॉन्ट्रॅक्टर संघटना आहे त्याला आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो। या ठिकाणी जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर आम्ही निदर्शने केलेत राज्य सरकारचा की जेणेकरून ज्या लोकांची काही बिलं राहिलेली आहेत ती बिलं परत मिळावी आणि जे काय आता ह्या हर्षल पाटील यांनी आत्महत्या केलेली आहे तर संबंधित जे काय अधिकारी आणि मंत्री असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी आहे। कारण त्यांनी 65 लाख रुपये कर्ज काढले त्या कामासाठी, काम पूर्ण करायसाठी, म्हणून त्यांनी आत्महत्या केली हे निश्चित झालं आहे। त्या पद्धतीनं आपली मीडियाचे लोकही त्यांच्या घरी आत्ताच आमचे जिल्हा प्रमुख आबा पाटील तिथे जाऊन त्यांची गाठभेट घेऊन आलेत। सगळ्यांच्यावर कारवाईची मागणी आहेच आमची। संबंधित ठेकेदार असेल तर तो किंवा त्याच्यावर जे काही राज्य सरकारचे मंत्री आहेत ज्यांनी 10% 15% कमिशन घेतलं आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई होणं गरजेचं आहे। ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी।